सिंह राशीच्या सिंह आणि सिंहिणींनो, सज्ज व्हा एक भव्य दिव्य परिवर्तनासाठी. जंगलाचा राजा जसा राजासारखा जगतो तसेच राजशाही दिवस आता तुमच्या आयुष्यात परत येणार आहेत. यंदाची नागपंचमी तुमच्यासाठी साधीसुधी नसून तुमच्या जीवनातील दारिद्र्याचा अंधकार कायमचा मिटवणारी ठरणार आहे. तुम्ही आतापर्यंत खूप संघर्ष केला, पैशांसाठी अपार कष्ट घेतले, पण योग्य फळ मिळणे शक्यच झाले नाही. पण काळजी करू नका. नागपंचमीच्या पवित्र मुहूर्तावर सिंह राशीच्या कुंडलीत कुबेर भंडारा योग आणि सूर्य बुध आदित्य योग एकाच वेळी जुळून येत आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की नागदेवतेच्या दिव्य आशीर्वादाने तुमच्याकडे पैसा कसा आकर्षित होणार आहे आणि नशिबाची बंद कुलुपे कशी उघडणार आहेत. जर तुम्ही राजासारखे जगण्याचे स्वप्न पाहत असाल तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकाग्रतेने ऐका व पहा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. एक सेकंदचाही माहिती तुम्ही मिस करू नका. सिंह राशीच्या जातकांनो, तुमची रास ही सूर्यदेवाची रास आहे आणि नागपंचमीला सूर्य आणि नागदेवतेच्या लहरीचा असा अद्भुत मिलाफ होत आहे जो थेट तुमच्या आर्थिक स्थितीवर सकारात्मक घाला घालणार आहे. तुम्हाला खालील 5 क्षेत्रातून प्रचंड धनलाभाचे संकेत आहेत. पहिला संकेत आहे मोठे सरकारी लाभ किंवा टेंडर. जर तुम्ही सरकारी कामाशी जोडलेले असाल, राजकारणात असाल किंवा सरकारी टेंडर मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर नागपंचमीच्या प्रभावाने तुम्हाला अथांग यश आणि मोठा आर्थिक निधी प्राप्त होईल. दुसरा, कर्जमुक्तीचा महायोग. सिंह राशीचे लोक कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले असतील तर हा काळ तुम्हाला कर्जमुक्त करेल. पैशांची अशी सोय होईल की तुमचे जुने कर्ज सहज फिटून जातील. तुमच्या डोक्यावरचा जो कर्जाचा डोंगर आहे तो पूर्णपणे नष्ट होईल. तिसरा, गुंतवणुकीतून दुप्पट नफा. जर तुम्ही भूतकाळात जमीन, सोने किंवा शेअर्समध्ये केलेली कोणतीही छोट्यातली छोटी सुद्धा गुंतवणूक आता अचानक गगनाला भिडणार आहे. तुम्हाला या नागपंचमीनंतर अपेक्षेपेक्षा तिप्पट परतावा मिळणार आहे. चौथा, नवीन उत्पन्न स्रोत. म्हणजेच पैसा फक्त एका मार्गाने येत नाही बरं का मंडळी. तुमच्या बुद्धीच्या जोरावर तुमच्या एकाच वेळी 2 ते 3 वेगवेगळ्या मार्गाने पैसे कमवण्याचा मार्ग सुरू झाला आहे. पाचवा, परदेशातून धनलाभ. जे लोक आयात निर्यात IT क्षेत्रात आहेत किंवा परदेशात जाण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना परदेशी चलनात मोठा आर्थिक फायदा मिळण्याचे संकेत आहे. तुमच्या दशम आणि एकादश भावात होणारे हे ग्रहांचे परिवर्तन दर्शवते की आता तुमचे कष्टाचे दिवस संपले असून ऐश्वर्याचे दिवस सुरू झाले आहेत. पण मंडळी, एक लक्षात ठेवा, कष्टाचे दिवस जरी संपले असतील तर आपल्याला हे कष्ट मरेपर्यंत करावंच लागत असतं. म्हणून कष्टाचे दिवस संपले म्हणून धीर घेऊन बसू नका. कष्ट हे करावंच लागणार आहे. समाजातील मोठे लोक स्वतःहून तुम्हाला आर्थिक मदतीचा हात पुढे नक्कीच करतील. तर माझ्या प्रिय सिंह राशीच्या मित्रांनो, जेव्हा नशीब देते ना तेव्हा छप्पर फाडून देतो. नागदेवतेचे तुमच्यासाठी तिजोरीची दारे उघडतील आणि या भागाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी नागपंचमीच्या दिवशी सकाळी तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन त्यात थोडे गंध आणि अक्षता टाकून सूर्यदेवाला अर्घ्य द्या आणि महादेवाच्या पिंडीवर विधिवत दूध आणि पाण्याचा अभिषेक करा. जर तुम्हाला तुमच्या राजशाही भविष्यावर पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये आता लिहा, मी राजा बनणार, जय नागदेवता. या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करून पुण्याचे भागीदार व्हा. आणि अजून एकदा श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असे आपण नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणणार आहोत. कारण सिंह राशीचे असेच नशीब बदलणारे व्हिडिओ आम्ही घेऊन येणार आहोत. नागदेवतेचा आशीर्वाद तुम्हाला लाभो. खूप खूप धन्यवाद.